नमस्ते मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळचे वाजले 4:30. मला खूप चहा प्यावीशी वाटलं होतं. तर साई बोलतो, आज मम्मी मी माझ्या हाताने तुला चहा आणि भजी बनवून देतो. तर साईला बोलले, तू जर चहा आणि भजी छान बनवले तर तुला मी गिफ्ट देईन. तर बघू आता तो रेडी आहे का. साई, तू भजी आणि चहा छान बनवलं तर तुला मी पैसे पैसे देणार. अच्छा, पैसे देईन. चालेल. पैशाचं काय करणार आहे. अच्छा, चल मी तुला पैसे देईन. तर तुला मला माझं चॅलेंज तुला कबूल आहे का. साई, काय बनवणार आहेस पहिला आता. भजी हा, भजी भजी. तर भजीसाठी काय काय लागणार आहे तुला माहितीये का. मी काहीच नाही सांगणार हं. तुला तुझं करायचंय. सगळं माहिती मला. हा, चल मग चल घे, तयारी घे. पहिला काय करणार. मला वाटली वाटी कशाला. ते काय करणार आहे. बेसनचं पीठ टाक. पहिला काय करणार. बेसन टाकतात. बेसन पीठ घेणार पहिलं. तर साई पहिलं बेसन पीठ घेणार आहे. मी त्याला काहीच सांगणार नाही, बघूया त्याला त्याला किती येतंय. आता बोलतो मला सगळं येतं मम्मी. बघूया. बेसन पीठ संपलंय आता. हा, सगळं करताना मी त्याच्या बाजूला उभी राहणार आहे आणि व्हिडिओ पण मीच बनवणार आहे. मला बघायचंय तो कसं बनवतोय. आता काय आणायला गेलास. आता याच्यामध्ये काय काय टाकणार तू. त्याच्यात मिरची अजून. हे काय बोलतात ते कांदा अच्छा, मिरची चल दाखव का, दाखव बनवून दाखव. काय काय टाकणार ते पण सांग. त्याने नसं हलवायचं बाळा. अरे मला सांगायचं नाही ना, सॉरी. पण तो धारा असतो, ते भजी काढायसाठी असतं, हलवायचं नसतं काही त्याने. मी सगळं उलट भजी मी याच्याने नाही काढत. एक ह्याच्यामध्ये चुकला का, जेवढा चुका निघाल तेवढे पैसे कट होणार, एवढं लक्षात ठेव. 150 पण होतो ना. बघ. आता काय टाकणार अजून. आणि टाकायचे अजून किती पाणी टाकायचं. एक कप बघा किती पाणी टाकलंय त्याने. आता काय टाकणार. कांदा. कांदा कुठे. नशीब माहिती तरी आहे पुढं काय. मला माहिती आहे. किती कांदे घेणार. मला माहिती. चांगला बघून घे. बघू आज साईच्या हातचे भजे खाऊन साई कसे भजे बनवतो. आता काय घेणार आहे. बघू आज आज साई भजी कशी बनवतो बघू आपण. त्या भज्यानं चव किती असणार ते बघू आपण. आता काय शोधतोय. चाकू इथंच आहे. चाकू घेतोय. मिरची किती टाकणार बाबा. मिरची 4. ए, दोन दोन चुकलं चुकलं चुकलं, दोन गेल्या. काय? पॉईंट चुकले तुझे. 4 मिरची टाकणार तू एवढ्या भाजी मध्ये. 3 टाकणार आहे. 3 मिरच्या. ऐसा मत करो मेरी जान, 2. लाइफ में कुछ अच्छा करो यार. आणि मला सगळं येतं, मला सगळं घ्या. कसे गेले कुठून गेले. तू एवढ्या भाज्यांमध्ये तू एवढ्या मिरच्या टाकणार. मस्ती करतो मी मस्ती करतो. अच्छा चल. मिरची कशी टाकणार. मला येतो ना. हे काय करा. साईला सगळं येतंय. मिरची टाकायचं काम चालू आहे. हा सांभाळा बाबा फक्त. नाही रे कापलं. मला खायला घालायचं याच्यामध्ये ना पोट कापून घेशील. आता आईच्या हातचे भजी खायचे बाबा. आता काय कापतोय. कांदा कापणार आहे. कांदा. कांदा कापता येतो कसलं. कांदा सोलता पण येतो. नाही, चक्कू दिखा नाही बेटा. कांदा पण सोलता येतो खायला. फटाफट फटाफट एवढा वेळ. झालं का कांदा कापायचं मला. कांदा कापतो. किती कांदे घेतले. एकच. बोट सांभाळ, फक्त बोट सांभाळ बाबा. कांदा कापण्याच्या नादात बोट नाही गेलं पाहिजे. बोट सांभाळा. कढई पण ठेवली. इकडे बाबाने असं पीठ मळून ठेवले. ते भजे पाहून मला काय होतं काय माहिती. बघा त्याला घाम किती सुटलाय. टेन्शन मध्ये आलाय. टेन्शन मध्ये. ते गरम होतं किचनमध्ये. गरम होतंय. भजी कशी होतं टेन्शन त्याला बघून. आणि किचन मध्ये गरम पण खूप होतं. कांदा कापून झालाय. आता कांदा एवढा कांदा बस झाला. बस आहे. अच्छा, अजून काय काय टाकणार. अजून हे मीठ. अरे मीठ इकडे आहे, तू घेतलाय खाली आहे बघ.
ते घाम पुसत होतो. मीठ किती टाकणार? मीठ. आता काय टाकतोय? सोडा. सोडा पण टाकणार, त्याला माहितीये सोडा पण टाकायचा. एवढा सोडा टाकायचा? नशीब कळतं तरी सोडा किती टाकायचा. करून सांगू. हे काय आहे? मीठ. अच्छा, मीठ पण टाकणार. आता ही भजी कधी होणार बाबा? आणि लागतो. करणार अच्छा. चहा. अच्छा, मला चहा पण बनवतो बाबा. चहा येतो का तुला करता? चहासाठी पहिला टोप ठेवायचा असतो. अरे माझी स्टाईल वेगळी आहे. तुझी स्टाईल वेगळी आहे. हा. चहाला पहिला त्याने टोप ठेवलाय गॅसवर. आणि मग आता काय करणार? पाणी टाकणार. चहा किती करायचा माहिती असतो का? 1 कप करायचे तूच पिणार. अच्छा, म्हणजे एकटीसाठी 1 कप करणार फक्त. एवढं तरी अशीच माहिती आहे त्याला. मी त्याला काहीच सांगत नाही, तो सर्व स्वतःच करतो. त्याला कॅमेरा पकडायला कोण नाही म्हणून मलाच पकडावा लागतोय. मला चपाती पण टाकली. आता काय? साखर. साखर टाकतो. किती टाकतात 1 कप मध्ये? अर्धी. याच्यापेक्षा पण अर्धी. आणि हे काय आता तू का खातोस? साहित्य चहाची तयारी झाली आहे. चहा ठेवला एकीकडे तेल गरम करायला ठेवलं. आता काय करणार? चहामध्ये काय टाकतात अजून? अजून चहामध्ये काय टाकतात? दूध. अजून अजून काय टाकतात? अजून ते अद्रक. अद्रक तर नाहीच आहे आपल्याकडं. अजून काय टाकतात? काय आहे? अद्रक आहे. काय टाकतात अजून? लिंबू. लिंबू. चहामध्ये A लिंबू few टाकतात? moments later. 2 पॉइंट 3 पॉइंट गेले तुझे. काय ते? पत्ते. पत्ते. आई ते टाकले काय? अच्छा. ते नाही 2च कारण की मधला पॉइंट कट झाला. नाही, तू लिंबू पकडला होता. अरे पण मधला पॉइंट कट झाला ना, कारण की मधल्या पॉइंट मध्ये मी हे चुकीने 3 मिरच्या बोललेलो. 2च पॉइंट. आता काय? काय बोलतात त्याला? पुदिना. पुदिना. पुदिना बोलतात काय? चाय पत्ती काय बरंच बोलतात, मी पण विसरले. चाय पत्तीचे पत्ते. नाही नाही, काहीतरी बरंच काहीतरी बोलतात. आता काय टाकणार त्याच्यामध्ये? दूध टाकायचं. दूध आहे का? दूध आहे ना? टाकणार कधी? तेव्हा ते उकळणे. चहा उकळल्यावर. इकडे बघा, साईने चहा ठेवलाय आणि एकीकडे भजी करायसाठी तेल गरम करायला ठेवली. आणि किचनची सगळी वाट लावणार आहे आता. किचन सगळा खराब करून ठेवणार है. हमारे यहाँ ऐसा ही. हमारे में ऐसा ही होता है, पर साफ तो मेरे को करना पड़ेगा ना अभी. नहीं. नाही चालला आता. जाळी. कसली जाळी? कसली जाळी आणतो आता? ते कशाला? भजी काढायला. अच्छा, भजी काढायला. तेल झालं का गरम? आता भजी टाकणार कशाने? कशाने भजी टाकणार? ह्याच्याने. त्याने भजी टाकतात? नाही. मग भजी तर चमच्याने टाक. हा.
आता गेला असा 4 पॉईंट गेले असते मग. 4 नाही 2. 4 मधला पॉईंट कट आहे. हा. तेल गरम झाले का कळलं का तुला? मला कळलं. पहिला भज्या टाकले त्याने. आता साईच्या हातचे भजे कसे होतात काय माहित. बघूया. एकदम गोलचं काय होणार. चल मी समजू शकते तू छोटा आहेस म्हणून तुला जसे येईल तसे येईल, पण चवीने चांगले झाले पाहिजे. त्या मानाने त्याने एवढी तयारी केली, मी त्याला काहीच नाही सांगितले, काहीच नाही. त्याने स्वतःने केले. पहिल्या भज्या टाकले. इकडे चहा पण उकळलाय. तर चहा मध्ये काय टाकतो? टाकले चहामध्ये. आज साईच्या हातचे मस्त गरम भजी आणि चहा. झालेत का भजी? नाही झाले अजून. अरे मला सांगायचं नाही. सॉरी. हा? मला विचारू नको, मला नाही सांगायचंय तुला. मी कुठे विचारलं. तू का बोलला झाले का? मी नाही बोललो. मला माहिती कशी झाले नाही. दुसरा भजा टाकतो. इकडे चहा पण उकळतोय. अजून 1.5 तास लागणार. किती? 1.5 तास. अरे बाबा मला जेवण बनवायचंय. मग भजी आणि जेवण एकदाच खाऊ का? नको जेव उद्या जेव. दोन भजी झाले खायचे. किचनच्या हाल बघा. किचनच्या हाल. रोज आपण करेगा. झाले का? शिकले का भजे? एक झालंय. तुला वाटत नाही कच्चा आहे? लागतं मला सांगायचं नाही तुला. काय लागतं ते थोडं बहुत कलर येऊन जातं. तुला येऊ का? शिकलेला कळतं ना तुला भजी? हा नाही तिथे. तुम्ही सांगा म्हणजे झाले का नाही झाले भजी? आणि थोडं कलर येऊन जाईल. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आम्हाला मी येताही होत आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. तुम्हाला मी येताही होत आहे, येताही होती तो. छान अशी भजी खायला. कांदा भजी नाही बोलू शकत त्याला. गोल भजी बनवली त्याने. आज मी पहिल्यांदा साईच्या हातचे भजी खाणार आहे आणि ते पण चहा बरोबर. चालले तर आहे तर बनवतो तर आहे. साई शिरलेत का भजी? झाले. मुलांना सगळं आलं पाहिजे नाही. मला येतं. तसं त्याला सगळं येतं. उपाशी नाही राहणार तो सगळं बनवून खाईल. इकडे बघा चहा पण छान उकळलाय. चहाचा कलर तर छान आलाय. काय माहिती चहा कसा झालाय. इकडे त्याचे भजी पण होत आलेत. 3 भजे झालेत. बघून तर असं वाटतं आता खावा. सगळे होऊ द्या मग टेस्ट करूया. बघा तो भजी किती छान फुगलाय. चहाला पण उकळी आली छान. गॅस बंद करायचा का नाही करायचा? थोडं होऊन द्या तुम्ही. अच्छा. चहा पण रेडी आहे आणि भजी पण इथं रेडी होत आलेत. मस्त मग आम्ही 2 जण मिळून खाऊ. मला त्याला कळतं कसं काढायचं भजी. इकडे साईचे भजे झाले. आता काय शोधतोय साई? पकड. चहा पण झाला मस्त गरम. साई चहा आणि मस्त गरमागरम भजी घेऊन येणार आहे. आपण मस्त गरमागरम भजी आणि चहा खायचे. बघा एकाने छान भजी आणि गरमागरम चहा दिलाय मला. आता मी खाऊन सांगते भजी कशी झाले. खाऊ का साई? नको. नको खाऊ. मी खा. तू खाऊन सांग कसं झाले. छान नाही तू खाऊन बघ. छान भजे झाले. खरंच छान भजे केले त्याने. जसे बाहेर भेटत ना स्टॉलवर अगदी एकदम तशी चव आहे याची. त्याच्या हाताला लय चव आहे. तो काय पण बनवतो ना.
मला पण अशा खरंच भजी जमणार नाही तेवढे छान त्यांनी केले. मुलांना असं काही ना काही यायला पाहिजे आणि कला पाहिजे नाही. काय तर पिऊन बघते पिऊन बघतो. चहा पण छान झाला. तर मी आता ताईला बोलले होते का मी त्याला गिफ्ट देणार. तर तो मला बोललाय मम्मी मला 150 रुपये दे फादर्स डे जवळ आले मला पप्पाला काहीतरी सरप्राईज द्यायचे. तर चला मी त्याला पैसेच देणार. आता एवढे छान भजे बनवले आणि मी जे बोलले ते मी तर मला करायलाच पाहिजे नाही. आणि तो पण पैसे काय फालतू खर्च नाही करणार आहे. फादर्स डे येणार आहे म्हणून पप्पासाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे. चला त्याला पैसे देऊया. जे संपले आम्ही दोघा मायलेकांनी सगळे भजे खाल्ली आणि मी चहा पण पिले. ताई भजे फिनिश का बघा एक पण भजी नाही उरलं. त्यांनी भजी एवढी छान केली होती ना. नाही खरं सांगते मी खोटं नाही बोलत आहे खरं सांगते त्यांनी भजी खूप छान केली होती. बघा साई 150 बोलला होता मी त्याला 500 रुपये देते. बोलता एवढ्या लहान मुलाला 500 रुपये देत आहे. तर हे पैसे त्याच्या आजीने त्याला दिलेले आहेत. मला माझ्याकडे दिले होते तो हार्वेन म्हणून. तर मी आता हेच पैसे त्याला देणार आणि तो काही फालतू खर्च करणार नाही. ज्या पप्पाला गिफ्ट आणणार आहे आणि तो पण गिफ्ट आणायला तो मलाच घेऊन जाईल त्याच्यामुळे पैसे माझ्याकडेच राहणार आहे काही टेन्शन नाही. फक्त पण मी त्याला देणार त्याला आनंद होईल ना म्हणून. साई धर तुझं गिफ्ट. गिफ्ट बघून खुश होणार आहे. आता तो मी त्याला 150 बोलले होते तो मला 150 बोलला होता. मी त्याला 500 देते. हे धर साई. तर पैसे घेऊन खुश आहे का. रात्री पप्पाला असं सुट्टी होते. चला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असा सपोर्ट करत राहा. खूप छान सपोर्ट देतात ते मला सगळे. मला कमेंट पण छान छान येतात ते. असं सपोर्ट द्या.